एक महत्त्वाची बातमी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन झालंय। मारुती चितमपल्ली यांचं वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालंय। मागील महिन्यातच पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। चितमपल्ली यांचा जन्म 1932 मधील आहे। 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सौरभ बागमारे यांच्याकडून। सौरभ, काय अधिक माहिती? हेमाली, आताच्या घडीची सर्वात दुःखद घटना म्हणावी लागेल, कारण मारुती चितमपल्ली सरांनी त्यांच्या आयुष्याचे अनेक वर्ष जे आहेत निसर्गावरती, पशुपक्ष्यांवरती व्यतीत, त्यांच्या भावना व्यतीत करण्यात अनेक साहित्य जे आहे ते देशभराला दिलं। गेल्या वर्षी त्यांना 2025 रोजी पद्मश्री पुरस्कार देखील गौरवण्यात आलं आणि आज सायंकाळी 7च्या सुमारास पद्मश्री मारुती चितमपल्ली सरांनी जो आहे तो अखेरचा श्वास घेतलेला आहे। सोलापूरकरांच्या ज्या भावना आहेत त्या अगदी सौरभ, असे संपर्कात राहा। लक्ष्मीकांत देशमुख आता आपल्याबरोबर, ज्येष्ठ साहित्यिक आपल्याबरोबर आहेत। सर, मारुती चितमपल्ली यांचं निधन झालंय, आपली काय प्रतिक्रिया, आपली काही आठवण? अत्यंत दुःखद वार्ता आहे। त्यांच्या जाण्यानं मराठी साहित्यात एक सर्जनशील युग संपलं असं माझी भावना आहे। हा खऱ्या अर्थानं हिरव्या हाताचा लेखक होता, ज्यानं जंगल, पशुपक्षी ह्याच्यात जमणारे होते आणि त्या जीवनाचं जे त्यांनी चित्रण केलं ते इतकं बहरदार आहे आणि इतकं जिवंत प्रत्ययकारी आहे, त्याला मराठी काय भारतीय साहित्यात तोडणे असं बोललं पाहिजे। म्हणजे एक नवं विश्व ज्यामध्ये लेखक फार कमी लक्ष घालतो, अशा जलजंगल, जमीनच्या आणि पशुपक्षा प्राण्यांचा आवेग घेणारा आणि त्यांची बोली समजून, त्यांचे जीवन समजून चितारणारा हा लेखक गेला। त्यानं जे पक्षी कोश किंवा रानाचे कोश तयार केलेले आहेत ते फार मोठं काम आहे। त्यांनी मराठी भाषेला अनेक नवीन शब्द दिलेले आहेत जे जंगलामध्ये राहणाऱ्या लोकांशी संबंधित आहेत आणि त्यामुळे मराठी भाषा समृद्ध झालेली आहे। त्यांचे एकंदरीत लेखन, त्यांचं चरित्र हे अतिशय मोलाचं आहे आणि मराठी साहित्यात त्यांनी जी भर घातलेली आहे ती अति अविस्मरणीय आहे, तिला तोड नाही। लक्ष्मीकांतजी, तुमची त्यांच्याबरोबरची काही खास आठवण? तिला मी अनेकदा भेटलो होतो। अतिशय रुची व्यक्तिमत्व आणि मनापासून चौकशी करणारे होते। नागझिऱ्याला त्यांची आमची भेट झाली होती आणि त्यामुळे लक्षात आलं की हा माणूस एक केवळ वनाधिकारी होते, परंतु ते केवळ अधिकाऱ्याच्या तोऱ्यात राहत नसताना त्या लोकांशी आणि तिथल्या निसर्गाचे समृद्ध झाले होते आणि अतिशय सर्जनशीलतेनं हे सगळे गोष्टी उत्पत होते आणि त्याला मराठी साहित्याचं रूप देत होते। हे त्यांचा विशेष होता। वन खात्याची सेवा करताना त्यांनी वनजीवन हे वेगवेगळं हरित सर्जन आहे, मी त्याला नेहमी हरित सर्जन लेखक म्हणत होता, सर्जन करणारा। त्यांनी हरित सर्जन ते केलेलं आहे आणि जी साहित्य संपदा दिलेली आहे त्या तोडीचा दुसरा मराठी लेखक खरं। आणि तुम्ही खूपच योग्य असं वर्णन केलेलं आहे। हिरव्या हाताचा लेखक आज आपण गमावलेला आहे। खूप खूप धन्यवाद ही प्रतिक्रिया आणि त्यांच्याबद्दलच्या या आठवणी NDTV मराठी बरोबर समोर मांडल्याबद्दल। सौरभ, आपल्यालाही धन्यवाद या माहितीसाठी।